नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांचं बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आधी सबस्क्राईब करा आणि बकुळा ही कादंबरी पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 16. एक दिवस श्रीकांत संध्याकाळचा घरी आला आणि त्याने श्रीमतीला स्वयंपाकघरातून अक्षरशः ओढून बाहेर काढलं. आज तू स्वयंपाक करायची गरज नाही. आपण आज बाहेर जेवायला जायचं. नको रे श्री, किती महाग पडतं ते. श्रीमती श्रीकांतकडे बघत हसून म्हणाली, तू काळजी नको ग करू. क्वचित कधीतरी बाहेर जेवायला जायला परवडतं की आपल्याला. तुला पगारवाढ वगैरे मिळणार आहे का? हो, मी आता मॅनेजर होणार आहे. तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, काय? खरंच? केवळ 2.5 वर्षात? तिने आनंदाने आणि आश्चर्याने विचारलं. किती वर्ष झाली आहेत यावर जाऊ नको. या काळात तुझ्या श्रीनं केवढं काम केलंय. दुसऱ्या एखाद्या माणसाला तेवढं काम करायला 5 वर्ष लागली असती. तो क्षण दोघांच्याही दृष्टीनं अत्यंत अभिमानाचा होता. श्रीकांत पुढे म्हणाला, माझा पगार वाढलाय हे खरंय, पण त्याचबरोबर महागाई सुद्धा केवढी तरी वाढली. त्यामुळे आता आपण माझ्या आईला जरा जास्त पैसे पाठवत जाऊ. निदान तिला कधीतरी रमासाठी काही आणावंसं वाटलं तर त्यासाठी माझ्या पुढे हात पसरावा लागणार नाही. तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ दे. त्याच्या तोंडचे ते शब्द ऐकून श्रीमती क्षणभर गप्प झाली, पण नंतर तिने लगेच त्याचं म्हणणं मान्य केलं. श्रीच्या आनंदावर विरजण घालण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. गंगाक्कांच्या वागण्याची तिला मनोमन आठवण झाली. ते कर्ज फेडण्यासाठी श्रीमतीने अक्षरशः रक्त आटवलं होतं ते त्यांना माहीत असूनही त्याबद्दल कौतुकाचा एक शब्दही त्यांच्या तोंडून उमटला नव्हता. हॉटेलात गेल्यावर श्रीमतीने मेन्यू कार्ड हातात घेऊन वाचलं आणि तिला मोठाच धक्का बसला. पण श्रीकांतने तिच्या हातातून ते काढून घेतलं आणि तिला शांत करत म्हणाला, श्रीमती, अगं निदान आज तरी किमतीकडे पाहू नकोस. तिने पण ते मेन्यू कार्ड परत ठेवलं आणि श्रीकांतकडे वळून म्हणाली, श्री, या नव्या नोकरीत तुझ्यावर काय काय जबाबदाऱ्या असणार आहेत. एकदा पगारवाढ झाली की त्याबरोबर जबाबदारी नेहमी वाढतेच. मला आता जास्त प्रवास करावा लागेल. माझ्या हाताखाली एक मोठा ग्रुप काम करत असेल. मिस्टर केळकरांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांचा विश्वास पण आहे माझ्यावर. मी कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं असं त्यांना वाटतं. श्री, तू जेव्हा कामावर लक्ष केंद्रित करण्याची गोष्ट करतोस ना, तेव्हा मला एक गोष्ट आठवते. आय होप तुझ्या हिस्ट्रीमधली एखादी कथा नसेल. हो, आहे हिस्ट्रीतलीच, पण तू ऐकच. माझं लग्न एका इतिहासकाराशी झालंय. काय करणार? ऐकण्या वाचून दुसरा काही पर्याय आहे का? श्रीकांत हसून म्हणाला, खूप खूप वर्षापूर्वी एका साधूला धर्मशास्त्रावर सविस्तर भाष्य करायचं होतं. त्याचं सगळं लक्ष फक्त एका कामाकडेच लागून राहिलं असल्यानं घराबाहेर काही जग अस्तित्वात आहे ही गोष्ट तो विसरून गेला होता. त्याची म्हातारी आईच त्याची काळजी घेत असे, पण आता ती म्हातारी होत चालली होती. त्यामुळं एक दिवस ती शेजारच्या गावात गेली आणि त्याने तिच्यासाठी एक वधू शोधून आणली. तो अत्यंत आज्ञाधारक असल्याने त्याने तिच्याशी लग्न केलं. पण लग्न झाल्यावर सुद्धा त्याचा अभ्यास आणि त्याचा नादिष्टपणा काही थांबायला तयार नाही. आपल्या तरुण पत्नीकडे सुद्धा लक्ष द्यायला त्याला सवड होईना. ओ, तरुण पत्नीकडे सुद्धा लक्ष द्यायला सवड होईना काय? श्रीकांतीला चिडवत म्हणाला, वेल, इतकं त्याचं आपल्या कामाकडे लक्ष होतं. सगळी परिस्थिती त्याच्या तरुण पत्नीच्या लक्षात आली. काही दिवसांनी त्या माणसाची आई वारली. त्याची पत्नी घराबाहेर पडून काम करायची. घरी येऊन त्याच्यासाठी स्वयंपाक करायची, त्याची देखभाल करायची. आईनं आपल्या मुलाचा सांभाळ करावा तसा करायची. त्याचं ग्रंथाचं आपलं काम चालूच होतं. अखेर एक दिवस त्याचं काम पूर्ण झालं. मग त्याचं लक्ष गेलं तर त्याच्या शेजारी जमिनीवर एक म्हातारी बाई झोपली होती. तिचा चेहरा तर ओळखीचा वाटत होता, पण ती नक्की कोण ते मात्र त्याला आठवत नव्हतं. मग त्याने तिला उठवून विचारलं, बाई, तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे कधी आलात? त्यावरती स्त्री नम्रपणे म्हणाली, मी तुमची पत्नी असून तुमच्या आईच्या मृत्यूनंतर गेली 40 वर्ष मी या घरात राहत आहे. तिच्या तोंडचे शब्द ऐकून तो स्तंभित झाला.
एखाद्या व्यक्तीने जन्मभर आपली अशी निरलसपणे सेवा केली असेल यावर त्याचा विश्वासच बसेना. मग त्याने आदरपूर्वक तिला विचारले, देवी, तुमचे नाव काय? माझं नाव भामती. मग त्याने आपल्या ग्रंथाचं पहिलं पान उघडून त्यावर तिचं नाव लिहिलं, भामती. अजून आजही अनेक संस्कृतचे पंडित भामती या ग्रंथाचा वापर करतात. आपलं संपूर्ण तारुण्य एकनिष्ठेनं पतिसेवेसाठी घालवणाऱ्या सर्वच्या सर्व स्त्रियांचं प्रतीक म्हणजे भामती. तो ग्रंथ ज्याने लिहिला त्याचं नाव कुणालाही आठवत नाही, पण भामतीचं नाव मात्र ज्याच्या त्याच्या मुखी आजही आहे. श्रीकांत तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. श्रीकांत, या कथेमध्ये कुणाचा त्याग जास्त महान वाटला तुला? श्रीकांत त्यावर क्षणभर विचार करून म्हणाला, ऑफकोर्स त्या दोघांचाही, पण त्याही पेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून जगाची पर्वा न करता त्याचा पाठपुरावा करणारा माणूस तर जास्त महान आहे. श्री, मला नाही तुझं म्हणणं पटत. माझ्या मते भामतीच्या स्वार्थ त्यागाला तर काही सीमाच नाही. तिने तोंडातून एक अक्षरही न काढता, प्रश्न न विचारता, कुरकुर न करता आपलं उभं आयुष्य पतीसाठी समर्पित केलं. ती नसती तर त्याचं कार्य पारच पडू शकलं नसतं. पण या कथेतील त्याही पेक्षा मला आणखी आवडलेली गोष्ट सांगू? हो, सांग ना. अखेर आपल्या पत्नीची महानता त्या पतीच्याही लक्षात आली व त्याने आपल्या त्या ग्रंथाला तिचं नाव दिलं. या कथेत माझ्या मनाला भावलेली आणि चटका लावून गेलेली ही गोष्ट आहे. होय ग श्रीमती, आजच्या काळात या भामतीसारख्या स्वार्थत्यागी स्त्रिया सापडणं विरळच आहे. आजकालच्या स्त्रिया केवढ्या बदलल्या आहेत. बघता बघता त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली. श्रीमती यावर्षी PhDचं रजिस्ट्रेशन करणार होती, पण इतक्यात श्रीकांतचं पोस्टिंग दिल्लीला झालं. श्रीमतीला खूप वाईट वाटलं. तिची श्रीकांतला सोडून दूर राहायची इच्छा नव्हती, पण त्याचबरोबर शिक्षणावर पाणी सोडायचीही तिच्या मनाची तयारी नव्हती. त्यावर श्रीकांतने एक सुचवलं, एकतर मी दिल्लीची ऑफरच स्वीकारत नाही, नाहीतर मग तू मुंबईतच राहून PhD कर. मी मात्र महिन्यातून एकदाच तुला भेटायला दिल्लीहून मुंबईला येऊ शकेन. नाही श्री, मला हे दोन्ही पर्याय मुळीच पसंत नाहीत. या ऑफरचा तू स्वीकार केला नाहीस तर तुला प्रमोशनला नाही म्हणावं लागेल. ते मला चालणार नाही. पण माझी इथे एकटीने राहण्याची सुद्धा इच्छा नाही. मी वर्षभर तुझ्याबरोबर दिल्लीला राहीन. मी अभ्यास पुढच्या वर्षी सुरू करेन. उत्तर भारतात नाहीतरी बघण्यासारखी कितीतरी सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळं आहेत. या निमित्ताने ती मला बघता येतील. परत एकदा श्रीमतीने फार मोठी तडजोड केली. ती स्वतःच्या बाबतीत फार महत्वाकांक्षी आणि धीट नव्हती. त्यामुळेच तिच्या स्वतःच्या आशा, आकांक्षा, तिची स्वप्न आणि ध्येय यांना सदोदित अगदी खालचं स्थान मिळायचं. श्रीमती, आणखी एक मार्ग आहे. आपण इथे तुझ्यासोबत राहायला माझ्या आईला बोलावून घेऊ. गंगाक्का या गोष्टीला कधीच मान्यता देणार नाही याची श्रीमतीला चांगलीच कल्पना होती, पण तिने श्रीकांत समोर तसं बोलून दाखवलंच नाही. आता हुबळीला गंगाक्कांच्या घरी फोन आला होता. श्रीकांतने स्वतःच आपल्या आईला फोन लावून तिला घरी येऊन राहण्याचं निमंत्रण दिलं, पण त्यावर तिचं उत्तर तयारच होतं. अरे, मला तुझ्या घरी येऊन तुझ्या बायकोच्या सोबतीला राहायला नक्कीच आवडलं असतं. ती तर काय माझ्या मुलीसारखीच आहे रे. पण मी यंदा तीर्थयात्रेला जायचं म्हणते, 2 महिन्यांसाठी. त्यात शिनाप्पाच्या बायकोची प्रकृती बरी नाही. त्यांना पण माझ्या मदतीची गरज आहे. माझ्या संकट काळी त्यांनी मला केवढी मदत केली होती. तुम्ही दोघं किती लहान होता. त्याबरोबर कदाचित रमाची मुलं शिकायला इकडे येऊन राहतील. मग आता मी काय करू ते तूच मला सांग. तू जे काय सांगशील ते मी ऐकीन. अर्थातच गंगाकांतचं मुंबईला येऊन राहणं रहित झालं. श्रीकांत दिल्लीला जायला निघाला तेव्हा श्रीमती पण त्याच्यासोबत गेली. दिल्ली हे तसं ऐतिहासिकदृष्ट्या खूपच महत्वाचं ठिकाण असल्यामुळे तिथे 1 वर्ष काढणं श्रीमतीला मुळीच जड गेलं नाही. तिला फारसा कंटाळा पण आला नाही आणि तिच्या काही नव्या ओळखी पण झाल्या. श्रीकांत, आपण दिल्लीचं पोस्टिंग संपवून जेव्हा मुंबईला परत जाऊ तोपर्यंत मुंबईच्या घराचं आपलं लीज संपलेलं असेल. आपण कुठे राहायचं? नवीन घर घेणं परवडेल का आपल्याला? श्रीमती, त्याची काळजी तू करू नको. मी कंपनीकडून हाऊसिंग लोन घेईन. आपल्याला नक्की मिळेल. हो का? तसं असेल तर मग आपण वर्सोवेला सी फेसवर घर घेऊया का? पण तिथे का श्रीमती? अगं ते किती लांब पडेल. मला समुद्राचं फार आकर्षण आहे.
मी समुद्रासमोर कितीही तास बसून काढू शकेन. समुद्राच्या लाटांवर मी माझी स्वप्न बघते. अगं ए श्रीमती, आता उगाच कवी कल्पना करत बसू नकोस हं. आणि स्वप्न तर मुळीच बघू नको. मी नाही वर्सोव्याला राहू शकणार. त्याच्या आवाजातील उतावीळपणा पाहून ती जरा गंभीर झाली आणि म्हणाली, श्री, स्वप्नांशिवाय आयुष्याला काय अर्थ आहे? या कंपनीचा डायरेक्टर होण्याचं तुझं स्वप्न आहेच ना? कमॉन, ते वेगळं आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात येण्यासारखं आहे. ओके, मग आपण फ्लॅट कुठे घ्यायचा? लेट सी. सांताक्रूजला घेऊया, नाहीतर बांद्र्याला. पण त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच उलथापालथ होणार होती. श्रीकांतला प्रोजेक्ट मॅनेजर करण्यात आलं आणि त्याला USA ला पाठवण्याचं निश्चित झालं. तसा श्रीकांत याआधी काही वेळा अमेरिकेला जाऊन आला होता. पण या खेपेस त्याला सलग 3 वर्ष तिथे सलग राहावं लागणार होतं. श्रीमती मनातून आनंदून गेली. अमेरिकेला जायला निघण्यापूर्वी ती एकदा हुबळीला गेली. जाताना आपले आई वडील, रमा, तिची मुलं आणि गंगाकांसाठी ती भरपूर प्रेझेंट्स घेऊन गेली. गंगाकाने आता आपल्या घराचं नूतनीकरण करून घेतलं होतं. आधुनिक उपकरणं घरी आली होती. सर्वत्र सुबत्ता दिसून येत होती. आता गंगाकाला गाव गप्पांसाठी भरपूर वेळ मिळत होता. श्रीमतीशी मात्र तिचं वागणं अजूनही पूर्वी इतकंच तुटक आणि कडू होतं. श्रीमतीला त्या घरची सून म्हणून येऊन आता 5 वर्ष झाली होती. तरीही गंगाकांचं वागणं बदललं नव्हतं. आपल्या सासूची मर्जी सांभाळण्यासाठी श्रीमतीने प्रयत्नांची शिकस्त केली होती. पण आजवर तिला गंगाकांकडून एक सुद्धा प्रेमाचा, कौतुकाचा शब्द ऐकायला मिळाला नव्हता. अलीकडे गंगाक्का श्रीमतीला हुंड्यावरून टोचून बोलत नसे. तिला आता एक नवीन अस्त्र मिळालं होतं. श्रीमतीला अजून मूल नव्हतं. श्रीमती, ती शारदा तुझ्याच वर्गात होती ना? तिला गेल्या आठवड्यात 3रं मूल झालंय म्हणे. मी वंदनाच्या मुलाच्या वाढदिवसाला गेले होते ना, तर तिच्याकडून कळलं मला. वंदनाचा मुलगा सुद्धा दिसायला खूप गोड आहे. रमाने त्यात आणखी तेल ओतलं. अगं, ती देसाईंची मुलगी नाही का इंदिरा? अण्णाचारीनी श्रीकांतसाठी तिचं स्थळ आणलं होतं ना, तीच ती. तिला 2 जुळे मुलगे झाले आहेत नुकतेच. तिचे सासू सासरे काय नशिबवान असतील ना. या असल्या वातावरणात श्रीमतीला गुदमरल्यासारखं व्हायचं. पण त्यांना देण्यासारखं काहीच उत्तर तिच्यापाशी नव्हतं. जरा आपल्या मुलाला याबाबतीत काहीतरी सांगून बघा, असं गंगाक्कांना म्हणावं असं तिला मनातून वाटायचं. पण संकोचा पोटी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे. श्रीमतीने एकदा श्रीकांतपाशी हा विषय काढून पाहिला होता. श्री, आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली. आपले सगळे मित्रमैत्रिणी आई बाबा झाले आहेत. मला पण आता बाळ हवं हवंसं वाटते. पण या बाबतीत श्रीकांतचे विचार अत्यंत ठाम होते. म्हणून काय झालं श्रीमती? आपलं लग्न खूप लहान वयात झालं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मी आता फक्त 28 वर्षाचा आहे. आधी आपण जरा स्थिर स्थावर तर होऊया. आपल्या वर्गातल्या कितीतरी मुलांची तर अजून लग्न सुद्धा झाली नाही. रवीकडे बघ, अँथनीकडे बघ. प्लीज, बाळासाठी हट्ट धरू नको. पण हे सगळं ती गंगाकांना कसं काय सांगणार? कमला मात्र खूप खुश होती. तिच्या जावयाचं इतकं चांगलं चाललं होतं. मुलगी संसारात सुखी होती. तिच्यासारखी दुःखी तरी नव्हती. श्रीमतीच्या वडिलांना तर आपल्या लेकीला कुठे ठेवू आणि कुठं नको असं झालं होतं. त्यांच्या तोंडात सतत श्रीकांतचं नाव असे. आपल्या मुलीला कसा योग्य पती मिळालाय असा शोधून कुठे सापडला नसता असं त्यांना वाटे. श्रीमतीचं हे सगळं सुख, हे सगळं वैभव केवळ तिच्या उत्तम पत्रिकेमुळेच आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. श्रीमतीला अजून मूल कसं काय नाही, असा प्रश्न कधीमधी कमलालाही पडे. पण तिने श्रीमतीला थेट त्याविषयी कधीही विचारलं नव्हतं. श्रीमती या विषयाबाबतीत किती हळवी आहे याची तिला कल्पना होती. मूल होऊ देण्यास ही वेळ योग्य आहे असं तिने श्रीमतीला आडून आडून सुचवलं होतं. त्यावर श्रीमती फक्त एवढंच म्हणाली होती, अव्वा, मला माहीत आहे ते, पण श्रीकांतने ते मान्य करायला हवं ना. आपल्या मुलाचं इतकं चांगलं चाललंय या गोष्टीचा गंगाकाला खूप आनंद झाला होता. पण त्याच्याबरोबर श्रीमतीला सुद्धा परदेशी जायला मिळतंय याचा मात्र तिला मनातून संताप आला होता. त्यामुळे श्रीमती कधी हुबळीला येणार असली की गंगाक्का मुद्दाम काहीतरी कारण काढून त्या दिवशी गावाला निघून जायची. श्रीमती मुंबईला परतल्यावर मगच ती घरी यायची. गंगाकाच्या स्वयंपाकघरात श्रीमतीला प्रवेश नव्हता. कारण गंगाक्काला वैष्णव पद्धतीचा स्वयंपाक आवडत नसे.
याच्या नेमकी उलटी परिस्थिती श्रीमतीच्या माहेरी होती. तिथे तिची आजी तिला याच विषयावरून टाकून बोलत असे. श्रीमती आता सासरच्या लोकांप्रमाणे स्मार्ट झाली आहे असे टोमणे ती मारत असे. श्रीकांतच्या घरच्या लोकांना पण नकोशा वाटतो ही गोष्ट काही केल्या श्रीमतीच्या पचनी पडू शकत नव्हती. सुरुवातीचे काही दिवस जरी गंगाक्का आणि रमा तिच्याशी शत्रुत्वाने वागलेल्या असल्या तरी काही दिवसात ते सगळं संपून त्या दोघी स्वतःच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून आपल्याला स्वीकार करतील, आपल्याशी प्रेमाने वागतील अशी श्रीमतीला आशा वाटे. पण इथे तसं काहीच चिन्ह दिसत नव्हतं. प्रेम, माया या गोष्टी कोणाला शिकवता येत नाहीत किंवा त्या पैशाने विकतही घेता येत नाहीत. एखादी व्यक्ती आपल्याला खरोखर हृदयापासून आवडावी लागते. त्यात पैसा, संपत्ती, सौंदर्य, बुद्धिमत्ता या कशाचाही संबंध नसतो. पण अर्थात श्रीकांतच्या आईचे आणि बहिणीचे विचार मात्र या बाबतीत वेगळे होते. हे उघड होतं. श्रीमती आपल्या माहेरी जेव्हा एकटी असायची तेव्हा नाही नाही ते विचार तिच्या मनात पिंगा घालायचे. तिला एक जुनी आठवण झाली. प्रोफेसर राव आणि त्यांच्या पत्नीला वाटायचं श्रीमतीचं लग्न आपल्या मुलाशी व्हावं. तो अमेरिकेत होता, डॉक्टर होता, पण श्रीमतीने या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला होता. ज्या मुलाच्या आई वडिलांना आपण आवडतो अशा मुलाशी जर आपलं लग्न झालं असतं तर परिस्थिती किती वेगळी झाली असती असं तिच्या कधीतरी मनात यायचं. अर्थात श्रीकांतशी लग्न केल्याचा तिला आजवर एकदाही पश्चाताप झालेला नव्हता. त्याचं तिच्यावर निरातिशय प्रेम होतं. तो तिच्याशी एकनिष्ठ होता. पण त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांचं प्रेम, त्यांचा आधार जर मिळाला असता तर किती बरं झालं असतं असं मात्र तिला नेहमी वाटे. तिला गंगाकांच्या घरी कधी घरच्यांसारखं वाटायचं नाही. तिला तिथे मुद्दाम परक्यासारखं वागवण्यात यायचं. हे सगळं ती श्रीला कसं काय समजून सांगणार होती? श्रीमती कधीही वंदनाच्या घरी भेटायला गेली की तिची आई श्रीमतीशी चांगलं वागायची, परंतु श्रीकांत आणि श्रीमतीची भरभराट तिला बघवत नसे. मग कळत नकळत तिच्या तोंडून एखादा टोमणा बाहेर पडायचा. श्रीमती श्रीमती आम्ही वंदनाच्या लग्नात इतका खर्च केला आणि तू बघ किती नशीबवान निघालीस. आई वडिलांच्या खिशातून एक पैसा सुद्धा खर्च न करता तू किती चांगला मुलगा घटवलास. आमच्या कवितानं तुझ्याकडून थोडंफार शिकून घ्यायला पाहिजे. एक गोष्ट खरी होती, वंदनाचा नवरा श्रीकांतच्या पुढे काहीच नव्हता. अगदी सीधासाधा होता तो. त्याची करिअर सुद्धा काही फार खास नव्हती. पण श्रीकांत किती कष्टाळू आहे, किती काबाड कष्ट करतो हे मात्र कुणीच कसं लक्षात घेत नाही. या कल्पनेने श्रीमतीला वाईट वाटायचं. सर्वांना केवळ त्याची भरभराट होत चाललेली दिसायची, पण त्यामागचे कठोर परिश्रम दिसायचे नाहीत. श्रीमती शारदेच्या सासरी तिला भेटायला गेली. त्याचं एकत्र कुटुंब होतं. त्यांच्या घरात एकटं बसून चार गोष्टी बोलणंही शक्य नव्हतं. शारदेला भरपूर काम असायचं. तरी पण आपली जुनी मैत्रीण आपल्या घरी आलेली पाहून शारदेला खूप आनंद झाला. श्रीमती, मी माझं BA शिक्षण पूर्ण करावं म्हणून तू त्यावेळी किती आग्रह करायचीस आठवतंय? आता मला वाटतं काय उपयोग त्याचा. तेव्हापासून आजपर्यंत मी एकाही पुस्तकाला हातही लावलेला नाही आणि तू बघ कुठेच्या कुठे निघून गेलीस. मला सांग, तुला मुंबईत खूप नवीन मित्रमैत्रिणी मिळालेल्या असतील ना? नाही ग शारी, खरं सांगू आता मला खूपच कमी मित्रमैत्रिणी आहेत. नव्याने मैत्री करणं वेगळंच असतं. आपण एकमेकांकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता एकत्र लहानाच्या मोठ्या झालो. पण अशी मैत्री आता मात्र शोधून सापडणं कठीण. दोघी मैत्रिणी क्षण दोन क्षण काहीच न बोलता एकत्र बसून राहिल्या. शाळेच्या दिवसांच्या जुन्या आठवणी काढत. शारदाने एक सुस्कारा टाकला. ते ऐकून श्रीमतीने तिला विचारलं, शारी, मला एक सांग, आजकालच्या दिवसात तू तिसरं मूल कसं काय होऊ दिलंस? अगं श्रीमती, माझ्या सासूबाईंचं म्हणणं होतं, एक मुलगा व्हायलाच पाहिजे. आमच्या घरचा बिझनेस आहे ना, त्यामुळे मुलगा असणं फारच आवश्यक आहे. मला आधीच्या 2 मुलीच आहेत, तुला माहिती आहे. मग तू त्यासाठी भांडीवाड मारुतीला पेढ्यांचा नवस बोलली असशील ना? दोघी जोरजोरात हसू लागल्या. अचानक श्रीमतीला त्या दिवसाची आठवण झाली. श्रीकांतने तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी त्या दोघांनी मिळून आपल्याला भविष्यात होणाऱ्या मुलांची नावं काय काय ठेवायची हे पण ठरवून ठेवलं होतं. अशोक, आदित्य विक्रम आणि सिद्धार्थ गौतम.
आपल्या डोळ्यात तराळलेलं पाणी शारदेपासून लपवत श्रीमती तिथून बाहेर पडली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बकुळा ही कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.